नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती शाळेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कांद्याचा उत्पादन खर्च 1500 रुपये क्विंटल आहे, पण सरकारच्या धोरणांमुळे उत्पादन खर्चही भरून निघत नाही. सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे उत्पादन खर्चावर दुप्पट नाही, किमान 50% नफा गृहीत धरून 2250 रुपये हमीभाव जाहीर करावा. तसेच 20% निर्यात शुल्क तात्काळ काढावे, अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली. तर कांद्याला 2250 रुपयापेक्षा कमी भाव मिळाल्यानंतर भावांतर योजना राबवावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. आमदार छगन भुजबळ व आमदार रोहित पवार यांनी अर्थसंकल्पात कांदा प्रश्नासंबंधी जी मागणी केलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे थोडक्यात बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या माहिती शावा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. छगन भुजबळ यांनी कांदा दराचा आणि सरकारच्या धोरणांचा प्रश्न मांडला. भुजबळ म्हणाले की कांद्याचा उत्पादन खर्च क्विंटल मागे 1500 रुपये येतो. सरकारने कांदा उत्पादकांना आश्वासन दिले होते की उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देऊ. उत्पादन खर्चावर दुप्पट नाही, पण 50% नफा द्यावा. कांद्याला 2250 रुपये हमीभाव जाहीर करावा. कांद्याला 2250 रुपयापेक्षा कमी भाव मिळू नये. केंद्राने कांद्याचा हमीभाव जाहीर करावा. तसेच केंद्राने कांद्याच्या बाबतीत आपले धोरण स्पष्ट करावे, अशी मागणीही भुजबळ यांनी केली. सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. बाजारात 2250 ते 3000 पर्यंत भाव असेल तर सरकारने हस्तक्षेप करू नये. तुमच्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना दर मिळवून द्यावा. कांद्याचे भाव 3000 पर्यंत असेल तर सरकारने हस्तक्षेप करू नये. 3 ते 4000 भाव झाल्यास किमान निर्यात मूल्य, 4 ते 5000 झाला तर निर्यात शुल्क आणि 6000च्या वर भाव झाल्यास निर्यात बंदी, असे कायमस्वरूपी धोरण सरकारने राबवावे, अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली. सरकारने गेले वर्षभर कांदा निर्यात बंदी, निर्यात शुल्क, किमान निर्यात मूल्य असे धोरण राबविले. त्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पादन कमी असतानाही चांगला भाव मिळू शकला नाही. मात्र आता कांद्याच्या बाजारातील आवक वाढत आहे, त्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले. आज बाजारात कांदा 1500 ते 1800 रुपयाच्या दरम्यान विकला गेला. त्यामुळे शेतकरी आंदोलन करत आहे. हा मुद्दा भुजबळ यांनी विधानसभेत मांडला. रोहित पवार कांद्याच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की नाफेड बाजारात कांदा खरेदी करते, पण नंतर हाच कांदा बाजारात विकून दर पाडते. त्यामुळे सरकारने कांद्याच्या खरेदीऐवजी हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांना बाजारभाव आणि हमीभावातील फरक भावांतराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. भावांतराची घोषणा आजच अर्थसंकल्पात करा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दलचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.